बारामतीतील हे शारदा प्रांगण शारदाबाई पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेलं आज सार्वजनिक जीवनात राजकारणात जे पवार कुटुंब पाहायला मिळतं त्याची सुरुवात शारदाबाई पवार यांच्या नावापासून झालेली। याच शारदा प्रांगणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे शहर कार्यालय आहे। या ठिकाणी इथूनच संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा जो प्रचाराचा कार्यक्रम आहे तो राबवण्यात आला। आता लोकसभा निवडणूक पार पडली आहे, निकाल लागलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांच्या या शहर कार्यालयाच्या अगदी समोर त्यांचं शहर कार्यालय उभारण्यात आलंय। रोहित पवारांनी या शहर कार्यालयाचं उद्घाटन केलंय। यातून हेच दिसतंय की या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रोहित पवारांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळालंय, जोर चढलाय। आतापर्यंत बारामतीचं राजकारण हे एकतर्फी होतं, एकाच प्रवाहातून वाहत होतं। मात्र आता दोन प्रवाह वेगळे झालेत आणि ते एकमेकांना भिडणार देखील आहेत। हे यातून आपल्याला लक्षात येतंय। अगदी समोरासमोर दोन पक्षांची कार्यालय सुरू झाली आहेत। कॅमेरामन विजय राऊत मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।